हॅलो स्टुडंट, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आपण वेव्ह मोशन हा टॉपिक पाहतो आणि वेव्ह मोशनमध्ये आपण आज दोन कन्सेप्ट पाहणार. टू साईन वेव्हज. नेमक्या टू साईन वेव्ह नेमक्या कशा असतात आपण वेव्हज त्या ठिकाणी टू साईन वेव्हज, दोन साईन वेव्हज नेमक्या असतात कशा. आता आपण ऑलरेडी पाहतो या व्हिडिओ लेक्चरच्या सिरीजमध्ये की वेव्ह मोशन टॉपिकमध्ये आत्तापर्यंत आपण 4 व्हिडिओज बनवले. तर प्रत्येकामध्ये आपण वेव्ह इक्वेशन म्हणजे काय असतं, वेव्हजमध्ये कुठकुठल्या टर्मिनॉलॉजी असतात हे सगळं पाहिले. जर या प्रत्येक व्हिडिओ पाहिजे तर आपण चॅनलवर जाऊन त्या वेव्ह मोशन या प्लेलिस्टमध्ये जाऊन अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला वेव्ह इक्वेशन माहिती असेल तर हे लेक्चर तर कंटिन्युअली समजणारच तुम्हाला. आणि वेव्ह इक्वेशन तर जनरली आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं की वेव्ह इक्वेशन आपण काय घेत असतो, y = a sin ओमेगा टी प्लस और मायनस kx प्लस और मायनस डेल्टा फाय बेसली, किंवा फेज फाय घेऊ आपण या ठिकाणी. जर वाटलं तर प्लस और फाय जरी घेतलं तरी चालतं. या ठिकाणी फाय समजा या ठिकाणचं आपण काय घेतलं प्लस और मायनस फाय. या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती. हे काय दाखवतं आपल्याला ॲम्प्लिट्यूड, हे आपल्याकडे ओमेगा टी, ओमेगा फ्रिक्वेन्सी डिनोट करतं ज्याला आपण म्हणत असतो. आणि या ठिकाणी के आपला के कॉन्स्टंट, ज्याची ओमेगाची व्हॅल्यू असते आपल्याकडे. ओमेगा = काय असतं 2π/T असतं, ठीक आहे. आणि केची व्हॅल्यू असते 2π/λ. आणि जो आपला फाय असतो त्याला आपण फेज डिफरन्स म्हणतो, फेज म्हणतो आपण जवळपास, किंवा इनिशियल फेज म्हणतो. त्याला काय म्हणतो इनिशियल फेज म्हणतो, त्यालाच आपण इपोच म्हणत असतो, भरपूर गोष्टी. सध्या आपण त्याला इनिशियल फेज घेऊ. आणि फेज डिफरन्स जर दोन वेव्हज असतील किंवा दोन वेगळे पॉईंट्स असतील तर फेज डिफरन्स कसा करायचा आपण पाहणंच त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यूमध्ये. हे असं काही इक्वेशन असतं. आणि ज्यावेळेस आपण असं इक्वेशन सॉल्व करत असतो त्यावेळेस आपल्याकडे महत्त्वाची गोष्ट काय असते का, तर आपल्याला माहिती आहे की जी इक्वेशन आहे y इज द फंक्शन ऑफ x, t. याचा अर्थ काय, y हे जे काय आहे ते y कोणाचं फंक्शन आहे, x आणि टीचं. एक्स म्हणजे स्पेस आणि टी म्हणजे टाईम. टाईमचं आणि स्पेसचं दोघांचं हे फंक्शन आहे. पण दोघांचं फंक्शन असेल तर मग दोन्ही फंक्शन दोघांसाठी पण, स्पेससाठी पण याच्यासाठी पण, टाईमसाठी पण आणि स्पेससाठी पण. कुठली कंडिशन आहे, साईनची. म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे 2 साईन वेव्हज मिळतील. दोन साईन वेव्ह आपण दोन प्रकारे लिहू शकतो, एक तर विथ रिस्पेक्ट टू टाईम, विथ रिस्पेक्ट टू स्पेस. आणि त्याचमुळं आपल्या आर्टिकलचं नाव काय, वेव्ह टू साईन वेव्हज आलं लक्षात, की ज्यामध्ये आपण दोन साईन वेव्हज लिहिली. म्हणजे y = a sin ओमेगा टी प्लस और मायनस kx परत प्लस और मायनस फाय. आता दोन साईन वेव्हजमध्ये आपण एक पहिली साईन वेव्ह पाहू. पण समजा फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, ही फर्स्ट कंडिशन आहे याकडे, या डायरेक्शनमध्ये. त्या फर्स्ट कंडिशनमध्ये काय केलं आपण, या y डायरेक्शनला ऑब्व्हियसली y असणार आणि या ठिकाणी टी. y आणि टी आपल्या लक्षात आलं की काय असतं. y आणि टी काय आपल्याकडे एक तर टाईम पिरियड आहे आणि दुसरा काय आपल्याकडे टाईम. y म्हणजे काय आपण डिस्प्लेसमेंट घेतो अलॉंग द y डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल अलॉंग द y डायरेक्शन. आता आपण जर समजा या ठिकाणची कंडिशन ठेवली, या विथ रिस्पेक्ट टू आपण x घेऊ पहिल्यांदा सुरुवातीला. विथ रिस्पेक्ट टू x घेतल्यानंतर टी काय ठेवला आपण, कॉन्स्टंट ठेवला. आपल्याला टी कॉन्स्टंट ठेवावं लागेल. समजा आपण काय करतोय, ग्राफ काढतोय विथ y म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल और पार्टिकल विच इज परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन ऑल ऑसिलेशन, आणि x पोझिशन याच्यात. आता आपलं x टी कॉन्स्टंट ठेवण्यासाठी मी ऑलरेडी सांगितलं की नेमकं काय करावं लागेल. तर जनरली जास्त काही नाही, आपल्या की टी कॉन्स्टंट ठेवण्यासाठी समजा फॉर एक्झाम्पल की आपल्याला वाटतं की जी वेव्ह समजा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी स्ट्रिंग, या इथून इथपर्यंत एक स्ट्रिंग बनलेली आहे आणि मी स्ट्रिंग अशी अप अँड डाऊन ऑसोलेट करतो एक पॉईंट आणि एक एंड, आणि त्यामुळे त्या ठिकाणी एक वेव्ह तयार होते आणि ती वेव्ह अशी कंटिन्युअसली मूव्ह होत असते. दॅट वेव्ह इक्वेशन इज y = a sin ओमेगा टी प्लस और मायनस kx प्लस और मायनस फाय. हे आपलं वेव्ह इक्वेशन आहे. पण यामध्ये दोन गोष्टी घडणार. ही वेव्ह ट्रॅव्हल व्हायली इन अ स्पेस, या स्पेसमध्ये पण ट्रॅव्हल होईल, प्लसमध्ये कशामध्ये ट्रॅव्हल होईल, टाईममध्ये पण, टाईम पण ट्रॅव्हल होतो आपला, ठीक आहे. म्हणजे या गोष्टी होत असल्यामुळे मग आता आपल्याला गरजेचं आहे की या दोघांना वेगवेगळं करण्यासाठी आपण दोघांना वेगळं स्टडी करणार आहोत. तर वेगळं स्टडी करण्यासाठी आपण पहिली कंडिशन काय, टाईम कॉन्स्टंट. मग आपण सोपं काम केलं. समजा या ठिकाणी जर अशी वेव्ह अशी तुमच्या समोरून अशी चाललेली आहे आणि तुम्ही जस्ट आता एक फोटो क्लिक केला, मग त्याचा जर एक फोटो काढला तर काय होईल, मग ते फोटो आपल्याला अशा प्रकारे दिसणार. समजा आपण या ठिकाणी असा फोटो दिसतो आपल्याला, ठीक आहे. आपण इथपर्यंतच पाहतो, हा फोटो दिसतो, ठीक आहे. इथपर्यंत पाहिलं तरी चालतं आपल्याला, ठीक आहे. हा फोटो तुम्ही काढलेला आहे. आता फोटो काय सांगतो, ह्याचा ऑब्व्हियसली अर्थ तुम्ही एखादी वेव्ह चाललेली आहे, त्या वेव्ह स्ट्रिंगची वेव्ह बनवता, त्याचा एक फोटो काढला. फोटो काढला याचा अर्थ काय होणार, सिम्पली फोटो काढला याचा अर्थ या
त्या टाईमला फोटो एकाच टाईमचा असतो. फोटोमधल्या असं होतं का फोटोमधला हाफ पार्ट इकडचा त्याचा वेगळा टाईम असणार, फोटोच्या पुढचा हाफ पार्ट या फोटोच्या पुढचा हाफ पार्ट वेगळ्या टाईममध्ये असणार नाही. त्या फोटोमधला प्रत्येक पॉईंट एकाच टाईमला, कारण आपण एकाच टाईमचं काय घडतंय किंवा त्या एकाच टाईमला काय घडलं होतं त्या एकाच टाईमची कंडिशन पाहण्यासाठी आपण काय करतो, एक फोटो घेत असतो. आणि आपण हा फोटो घेतलेला आहे, हा जस्ट हा क्लिक केलेला एक फोटो आहे. आणि हा जर फोटो जर पाहिला तर हे सगळे पार्टिकल या ठिकाणी नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, त्या ठिकाणी काय आहेत, नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत असे. आणि नंबर ऑफ पार्टिकल कुठल्या टाईमला आहेत, सेम टाईमला आहे. म्हणजे सगळ्या पार्टिकलसाठी काय कॉन्स्टंट आहे, टाईम कॉन्स्टंट आहे. आणि त्यावेळेसची आपली वेव अशी आपल्याला दिसते. समजा या ठिकाणी आपण म्हणत आहे काय आपल्याकडे ॲम्प्लिट्यूड आपण समजा फॉर एक्झाम्पल इथे 6 घेतली तर मायनसमध्ये इकडे -6 येईल. ठीक आहे. आता हे जे वेव आपण पाहत असताल तर यामध्ये आपण एक तर पाहिलं की आपण टाईमला कॉन्स्टंट ठेवलं, वेवच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आलं. आता इथं फरक काय, इथं पाहू शकता आपण की प्रत्येक पार्टिकल या ठिकाणचा प्रत्येक पार्टिकल कसा आहे, वेगळ्या फेजमध्ये. या ठिकाणी नंबर ऑफ पार्टिकल आहेत. पहा ज्यावेळेस आपण टाईम इक्वेशन घ्यावं त्यावेळेस आपल्याला कळेल की एक पार्टिकल असतो. या ठिकाणी आपल्याकडे काय आहेत, नंबर ऑफ पार्टिकल आहेत. आणि नंबर ऑफ पार्टिकल कुठे आहेत, सेम टाईमला आहेत, एका टाईमला आहेत, बट डिफरंट पोझिशन, वेगवेगळ्या पोझिशनला आहे. समजा हा इथल्या पोझिशनला पोझिशन ए म्हटलं, हा पोझिशन काय म्हटलं बी म्हटलं. ठीक आहे. या पोझिशनला काय म्हटलं सी म्हटलं, या पोझिशनला काय म्हटलं डी म्हटलं, या पोझिशनला ई म्हटलं आणि या पोझिशनला एफ म्हटलं. आपण ई स्मॉलमध्ये घेऊ. ठीक आहे. डी पण आपण स्मॉल घेऊ आणि एफ स्मॉल. ठीक आहे. तर आपण प्रत्येकाला पॉईंटला आपण काय घेतलं, एक एक पॉईंट घेतले आपण. हे कंडिशन आहे प्रत्येकाची. आणि आपल्याला पाहिजे की प्रत्येक ठिकाणी नेमकं काय होतं. आता सिम्पल आहे, जसं आपण या वेवकडे पाहत असतो, ज्यावेळेस या वेवला पाहिलं इक्वेशनला पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की या प्रत्येक याच्यामध्ये या पार्टिकलमध्ये काहीतरी एक डिफरन्स आहे, काहीतरी ठिकाणी डिफरन्स आहे. तर या ठिकाणी आपण 2 डिफरन्स घेत असतो. एक तर काय असतो त्याचा पाथ डिफरन्स आणि दुसरा असतो आपल्याकडे फेज डिफरन्स. ह्या 2 गोष्टी पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या कुठल्याही वेवबद्दल स्टडी करत असतो त्यावेळेस पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स माहिती असणं गरजेचे आहे. कारण याच बेसवर आपण इंटरफरन्स डायफ्रॅक्शन, वेव्ह थ्योरी ऑफ लाईट, स्टेशनरी वेव्ज अशा अनेक कन्सेप्ट आहेत त्यामध्ये आपण याला पाहत असतो. त्यावेळेस आणि या चॅप्टरमध्ये पण वेव्ह मोशनमध्ये पण ह्या 2 कन्सेप्ट फार महत्त्वाचे. नेमका पाथ डिफरन्स म्हणजे काय, एकदम सोपं आहे. पाथ डिफरन्स म्हणजे काय, ॲक्च्युली पाथ डिफरन्स आपण लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये कॅल्क्युलेट करतो, इन द मल्टिपल ऑफ लॅम्बडाच्या मल्टिपलमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर पाहिलं आपण या 2 पॉईंटमध्ये, जस्ट फॉर एक्झाम्पल सिम्पल जर घेतात तर ए आणि डीमध्ये जर पाहिलं, ए आणि डी, तर आपण ए टू डी जर विचार केला तर लक्षात येईल या ठिकाणी एक कंप्लीट वेव आहे. म्हणजे दोघांमधला पाथ डिफरन्स किती असणार आहे, लॅम्बडा असणार आहे. कोणासाठी, ए टू डीसाठी. पण समजा आपण तेच ए आणि बीसाठी पाहिलं तर ऑब्व्हियसली λ/2 असेल पाथ डिफरन्स. करेक्ट आहे. आणि ते तुम्ही काय बी आणि डीमध्ये पाहिलं तर तो पण किती असणार आहे, λ/2 असणार आहे. म्हणजे हा आपला पाथ डिफरन्स. आता नेमका पाथ डिफरन्स आपण जो पाहिला हा तुमचा पाथ डिफरन्स घेतलेला ना, आपण त्यालाच डेल्टा एक्स म्हणत असतो. पाथ डिफरन्सलाच काय म्हणणं आपण या ठिकाणी समजा डेल्टा एक्स मानलं. डेल्टा एक्स इज इक्वल टू लॅम्बडा आहे. डेल्टा एक्स म्हणजे या ठिकाणी एक्स आहे आणि या दोघांमधली सबट्रॅक्शन या दोघांमधलं आपल्याला पाहिजे त्याची याची व्हॅल्यू काय असणार, एक्स डी घेतली आणि याची व्हॅल्यू काय एक्स बी घेतली तर आपला एक्स डी मायनस एक्स बी घ्यावा लागेल. ठीक आहे. आणि तोच आपला पाथ डिफरन्स म्हणून आपण घेत होतो आणि त्याला आपण डेल्टा एक्स म्हटलं. ठीक आहे. आता आपला काय पाहायचं आहे, फेज डिफरन्स. आता फेज डिफरन्स नेमका काय असतो तर पाहूया आपण. या ठिकाणी ए आणि बीमध्ये जर पाहिलं तुम्ही, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ कुठं ए टू बी, तर ए टू बी जर फेज किंवा आपण ए टू बी जर फेज पाहिलं तर हा हाफ सर्कल आहे. आणि हाफ सर्कल याचा अर्थ इथपर्यंत याचा अर्थ काय, फेज डिफरन्स किती पाथ डिफरन्स किती असणार आहे त्याचा, सरळ पाथ डिफरन्स फेज डिफरन्सचा इथून इथपर्यंत किती असणार आहे, पाय. म्हणजे ए आणि बीमध्ये फेज डिफरन्स किती आहे, पाय. आता ते समजा ए आणि डीमध्ये पाहिलं तर ए टू डीमध्ये पाय प्लस पाय किती असणार आहे, ए टू डी किती असणार आहे, 2 पाय झाला आपला. आणि ते जर आपण काय पाहिलं ए आणि बी आणि सीमध्ये पाहिलं तर काय येणार आहे आपल्याकडे, इथून हे सर्कलचा 4th पार्ट आहे म्हणजे काय असणार आहे, π/2. हे आपण अशा प्रकारे काय करू शकतो, कुठल्याही 2 पार्टिकलमधला फेज डिफरन्स काढू शकतो. तुम्हाला वाटलं तर प्रॅक्टिससाठी तुम्ही प्रत्येक पॉईंटमधले फेज डिफरन्स काढू शकता. ए टू ई, ए टू डी, बी टू ई, बी टू डी, बी टू एफ,
C to F, E to C असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही फॉर्मॅट बनवून काय करू शकता, इझिली कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. तर आपण ही कन्सेप्ट पाहिलेली इथपर्यंत क्लिअरली. तर आपल्याकडे नेक्स्ट आपण पाहणार आहोत फेज डिफरन्स झालेला आपण पाहिला. आता नेमक्या दोघांमध्ये रिलेशन काय असतं हे पाहूत आपण. काय असणार आहे, फेज डिफरन्स. फेज डिफरन्स डिवायडेड बाय पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स. आता एक लक्षात ठेवा की मॅक्झिमम फेज डिफरन्स एका वन सायकलसाठी, एका कम्प्लीट वन सायकलसाठी फेज डिफरन्स असतो 2π. पहा, एक कंप्लीट सायकल, एक कंप्लीट वेव्हसाठी फेज डिफरन्स किती असतो 2π. हा पाय प्लस हा पाय किती झाला 2π. आणि त्यात तेवढ्यासाठी पाथ डिफरन्स किती असतो लॅम्बडा. हे पूर्ण किती असतो लॅम्बडा. मग सरळ सरळ आहे आपला फेज डिफरन्सचा फॉर्म्युला येणार, फेज डिफरन्स इक्वल टू 2π बाय लॅम्बडा इंटू काय असणार आहे पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स म्हणजे काय करणार आपण, पाथ डिफरन्स डेल्टा एक्स मानलेला होता आपण या ठिकाणी. ठीक आहे. पाथ डिफरन्स म्हणजे डेल्टा एक्स हा आपला फॉर्म्युला असेल. आता याचा व्हॅल्यू तुम्ही जनरली दोघांमध्ये कम्पेअर करू शकता. आता त्याचा फायदा काय, जर तुम्हाला पाथ डिफरन्स माहिती असेल तर तुम्ही काय करू शकता, फेज डिफरन्स फाइंड आउट करू शकता. आणि फेज डिफरन्स माहिती असेल तर पाथ डिफरन्स. तर फॉर एक्झाम्पल आपण काय समजू, पॉईंट बी आणि पॉईंट डी मध्ये आपल्याला काय माहिती, पाथ डिफरन्स माहिती. पहा, पॉईंट बी पासून डी पर्यंत किती आहे λ/2. म्हणजे फेज डिफरन्स इक्वल टू आपण काढायचं. फेज डिफरन्स कोणामधला काढायचा, बी आणि डी मधला. ओके. तर दोघांमधला आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय 2π बाय लॅम्बडा ॲज इट इज. आता बी आणि डी मध्ये काय पाहिजे आपला पाथ डिफरन्स किती, पाथ किती हा λ/2, हा λ/2, हा 2 गेट कॅन्सल, लॅम्बडा गेट कॅन्सल, राहिलं काय पाय. म्हणजे बी आणि डी मध्ये किती आहे पायचा आहे. काय लक्षात, असं असतं. मग जसं त्याच प्रकारे जर आपला पाथ डिफरन्स फेज डिफरन्स माहिती असेल तर आपण काय करू शकतो, पाथ डिफरन्स इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. हे झालं यासाठी. आपण पुढच्या ज्यावेळेस पाहणार त्यावेळेस लॅम्बडाच्या ठिकाणी आपण कॅपिटल टी घेणार आणि त्यावेळेस डायरेक्टली मग हा आपण या ठिकाणी फॉर्म्युला असा घेतो, आपण या ठिकाणी काय घेणार, फेज डिफरन्सचा फॉर्म्युला डेल्टा टी बाय कॅपिटल टी. केलेल्या प्रत्येक गोष्ट कन्सेप्ट पाहिली की पाथ डिफरन्स काय असतो, फेज डिफरन्स काय असतो आणि कुठल्याही दोन जे वेव्ज आहे आपली त्या वेव्हसाठी वापरतो. आणि असं नाही की वेव्ह अशीच असावी, आपण या ठिकाणी वेव्ह अशी पण घेऊ शकतो. आपण स्टार्टिंग फ्रॉम साईन और कोसाईन फंक्शन, हे कोसाईन फंक्शन आणि साईन कोसाईन फंक्शन जवळपास सेम असतात, फक्त त्यांच्यामध्ये थोडा फेज डिफरन्स असतो. इनिशियल फेजमध्ये, स्टार्टिंग फेजमध्ये थोडासा फरक असतो, त्यामुळे हे सगळं काही घडत असतं. आता आपल्याला टी कॉन्स्टंट ठेवून आपण अशा प्रकारे कन्सेप्ट पाहिल्या. आता आपल्याला पाहायचं एक्स कॉन्स्टंट ठेवून. मग त्यावेळेस आपला ग्राफ काय असणार आहे, वाय आपण ग्राफ काढतोय आपण. ओके. आणि हा टाईमच्या फॉर्ममध्ये ग्राफ काढतोय. आता एक्स कॉन्स्टंट ठेवायचं कसं, आता एक्स कॉन्स्टंट ठेवण्यासाठी फर्स्ट कंडिशन आहे की सिंगल पार्टिकल पाहिजे. आपण सिंगल पार्टिकल पहा, आपण या ठिकाणी काय घेतले होते, नंबर ऑफ पार्टिकल होते आणि टाईम एकच होता. पण या ठिकाणी मात्र काय, एक सिंगल पार्टिकल. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिंपल आपण स्टडी करतो. आता या ठिकाणी जसं फोटोचं कंडिशन घेतली होती, या ठिकाणी व्हिडिओची कंडिशन घ्यावी लागेल. जसा व्हिडिओ पाहिला आपण, व्हिडिओ कसा असतो टाईममध्ये पुढे ट्रॅव्हल होत असतो. मग आपण समजा आपण काय केलं, एक व्हिडिओ बनवला. काय केलं, एक वेव्ह या ठिकाणी चाललेली, अशी एक वेव्ह चाललेली आणि आपल्या वेव्हच्या एका कुठल्या तरी एका ह्या स्ट्रिंगची वेव्ह चाललेली आणि त्या स्ट्रिंगच्या वेव्हला एका ठिकाणी कलर दिला आपण, सपोज रेड कलर दिला. मग रेड कलर दिला, रेड कलर म्हणजे तो एक पॉईंट आपण कन्सिडर केला आणि आपण या ठिकाणी असा कॅमेरा समोर शूट करून आपण काय केलं, त्याची रेकॉर्डिंग केली. कोणाची रेकॉर्डिंग केली, पूर्ण वेव्हची नाही. आपण सध्या रेकॉर्ड कोणाची पाहतो, फक्त त्या एका रेड कलरची. आणि त्या एकाच रेड कलरचा विचार केला आणि तो टाईमसोबत त्या रेड कलरची पोझिशन कशी व्हॅरी होती पहा. विथ रिस्पेक्ट टू टाईम त्याची वाय पोझिशन, व्हर्टिकल पोझिशन कशी बदलते. मग तुम्ही त्या रेड कलरला जर पाहिलं, ही वेव्ह जर अशी कंटिन्युअसली ट्रॅव्हल होत असेल स्ट्रिंगमधली वेव्ह, तर त्यावेळेस तो रेड कलरचा जो पॉईंट आपण घेतलेला, एक पॉईंट कन्सिडर केलेला आहे, त्याला आपल्याला वेगवेगळ्या टाईमला ऑब्झर्व करायचे. आपल्याकडे पार्टिकल किती आहे, सिंगलच पार्टिकल आहे, एकच पॉईंट आहे. आणि त्या एकाच पॉईंटला आपण काय करतो, वेगवेगळ्या टाईममध्ये स्टडी करतो. आणि मग आपण पहिल्या टाईममध्ये एका टाईमला तो कुठं असणार, मेन पोझिशनला असणार. पुढच्या थोड्या वेळानं तो काय जाणार, एक्स्ट्रीमला जाणार. मेन पोझिशनला असणार. थोड्या वेळानं तो कुठे जाणार, एक्स्ट्रीमला जाणार. परत कुठे येणार, मेनला येणार. परत निगेटिव्ह एक्स्ट्रीम, मेन, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, 0, निगेटिव्ह एक्स्ट्रीम, असा तो काय जाणार, आसोलेट होणार. पण त्याचं आसोलेशन जे काही ते एकाच जागेवर आहे. हा सिंगल, हे जे व्हायब्रेशन आहे ना, ते एकच पार्टिकल एकाच जागेवर व्हायब्रेट व्हायला. तो पार्टिकल स्वतःची
पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाईम बदलतोय, पण वाय डायरेक्शनला, एक्स डायरेक्शनला तो बदलत नाही आहे, पण तो एकाच जागेवर व्हायब्रेट होते. मग तो जर एकाच जागेवर जर व्हायब्रेट होत असेल त्याला आपण आसोलेशन, हे आसोलेशनच पाहत असतो आपण जनरली, कंप्लीट आसोलेशन आहे. आणि त्या पार्टिकल जर हे होत असेल तर मग यावेळेस मात्र आपल्याला काय करावं लागणार आहे, यावेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याचा टाईमसोबत ग्राफ काढा. म्हणजे या टाईमला इथं होता, पुढच्या टाईमला कुठे गेला, म्हणजे या टाईमला या इथे होता, या टाईमला इथे होता, या टाईमला इथे होता, सॉरी या टाईमला आपला इथे होता, या टाईमला कुठं होता, इथे होता. पार्टिकल प्रत्येक वेळेस होत. या टाईमला कुठं होता, इथे गेला पार्टिकल. या टाईमला कुठं होता, त्याच्यावर गेला. या टाईमला कुठं होता, इथे होता. जसा पार्टिकल काय होणार, तो आसोलेशन. प्रत्येक टाईमला पार्टिकल पोझिशन बदलला. या ठिकाणी आपण सिंगल पार्टिकल, म्हणजे एकच पार्टिकल आपण वेगवेगळ्या टाईममध्ये ऑब्झर्व केला, वेगवेगळ्या टाईममध्ये काय ऑब्झर्व केला. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पण ॲम्प्लिट्यूड आपण जवळपास 6 घेऊ. या ठिकाणी काय असणार आहे, -6. आणि वेगवेगळ्या टाईमला ऑब्झर्व केल्यानंतर मग आता या ठिकाणचा फेज डिफरन्स असणार. या ठिकाणी पण काय असणार आहे, फेज डिफरन्स. काय असेल आपल्या या ठिकाणचा फेज डिफरन्स, 2π/T, आणि तो काय असणार, Δt. या ठिकाणचा फेज डिफरन्स, ज्याला आपण फाय म्हणू शकतो किंवा Δφ म्हणू शकतो. ओके. आता इथला फेज डिफरन्स कोणामधला, इथला फेज डिफरन्स काय होता, 2 पार्टिकलमधला फेज डिफरन्स होता, 2 पार्टिकलच्या मधला फेज डिफरन्स होता. पण या ठिकाणी एकच पार्टिकलचा फेज डिफरन्स आहे, बट ॲट टू डिफरंट टाईम. या ठिकाणी काय होते, 2 पार्टिकलमधला फेज डिफरन्स होता ॲट अ सिंगल टाईम. एकाच टाईमला 2 पार्टिकलमध्ये किती फेज डिफरन्स होता तो पाहिला. पण इथं उलट आहे, इथं एका पार्टिकलचा, सिंगल पार्टिकलचा 2 वेगळ्या टाईमला काय फेज डिफरन्स आहे तो काढतोय आपण. हा फेज डिफरन्स लक्षात आलं. हा फेज डिफरन्सचा फॉर्म्युला कोणासाठी, म्हणजे हा एकच पार्टिकल आहे, इथं काय वेगवेगळे अनेक पार्टिकल नाहीत, कारण हा टाईम आहे. पार्टिकल एकच आहे, पण या टाईमला समजा पार्टिकल ए पॉईंटला होता, दुसऱ्या टाईमला कुठं होता, बीला होता, तिसऱ्या टाईमला सी, नंतर काय होता, डीला, नंतर ईला, आणि नंतर एफला. अशा वेगवेगळ्या पॉईंटला होता आपण. ठीक आहे, आपण या ठिकाणी पाहू शकतो. आपण क्लीन करतो एकदा. ठीक आहे, ह्या वेगवेगळ्या पॉईंटला, हा काय, ह्या प्रत्येक पॉईंटला आपण पाहिला. ठीक आहे, म्हणजे एका टाईमला तो कुठं होता, एला, दुसऱ्या टाईमला बीला, नेक्स्ट टाईममध्ये तो कुठं होता, सी, नेक्स्ट टाईममध्ये ई. असा प्रत्येक टाईममध्ये तो काय होत होता, बदलत जात होता. आणि त्यालाच आपण काय करतो, वेगवेगळ्या टाईमला आपण ऑब्झर्व केलं होतं. आणि आता मग आपला काय पाहिजे, एकाच पार्टिकलमधला फेज डिफरन्स पाहिजे, पण कुठल्या 2 वेगवेगळ्या कंडिशनला. म्हणजे पार्टिकल तो एकच सिंगल पार्टिकल एला होता तेव्हा त्याचा फेज काहीतरी असेल, आणि जेव्हा पार्टिकल कुठे गेला, ह्या बीला गेला त्यावेळेस त्याचा काहीतरी फेज असेल, आणि जेव्हा पार्टिकल सीला गेला त्यावेळेस काहीतरी फेज असेल. मग त्यावेळेस आपला त्याचा फेज डिफरन्स आपण जनरली आपण या ठिकाणी पाहू शकतो. जनरली फेज डिफरन्स Δφ = जर वेव आपल्याला दिली असेल तर वेवच्या डायरेक्ट पाहण्यानुसार आपण काय करू शकतो, इझिली सांगू शकतो दोघांमधलं काय. याच्या ए आणि बी मधला फेज डिफरन्स किती आहे, π/2. ए आणि सी मधला किती आहे, पाय. ए आणि डी मध्ये काय, 3π/2. हा π/2 एकदम सोपा. असं जास्त डिफिकल्ट जाण्याची गरज नाही. आपल्या इथं आल्यानंतर थोडं कन्फ्युजन वाटतं विद्यार्थ्यांना की नेमका फेज कसा काढायचा. सोपं काम आहे. हा किती असणार, π/2. हा π/2, हा π/2. किती π/2 झाले, 3π/2. म्हणजे आपला फेज डिफरन्स काय झाला, ए आणि डी मधला π/2. ए आणि ई मधला काय, पाय प्लस पाय, किती असणार, 2π. अशा प्रकारे आपण फेज पाहिला. आता हे जे 2 आहेत इक्वेशन, हा 2 इक्वेशन आपला काय करतं, या ठिकाणी याचा स्लोप काढावा लागतो कधी कधी. समजा हे आपण हे इक्वेशन आपण याला असं जरी म्हणलं तर काय अडचण नाही, किंवा क्वेश्चन आपण अशासारखं घेतलं तरी काही प्रॉब्लेम येतं, आपण पहिल्यासारखंच होत. ठीक आहे, तर त्यावेळेस आपला काय करायचं, प्रत्येक या ठिकाणी आपण हे काढतोय. आता या ठिकाणी आपल्याला या पॉईंटचा स्लोप काढता येतो, आणि या पॉईंटचा आपण हे वाय घेतलं आणि हे एक्स घेतले, ∂y/∂x घेतलं आपण. याचा स्लोप काय असतो, ∂y/∂x. आणि या ठिकाणचा स्लोप कुठल्याही पॉईंटचा जर तुम्ही काढला आपण, त्या ∂y/∂t पार्शियल आहे, आणि हा स्लोप दाखवतो तुम्हाला व्हेलॉसिटी. पण कोणाची व्हेलॉसिटी, ऑफ पार्टिकल. कोणाची, त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी दाखवते. कुठे, त्या SHM मध्ये, सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये. आता सिंपल आहे, आपल्या एक गोष्ट लक्षात येईल, या ठिकाणी स्लोप या पॉईंटचा वेगळा असणार, या पॉईंटचा स्लोप वेगळा आहे, इथल्या पॉईंटचा स्लोप वेगळा आहे, या पॉईंटचा स्लोप वेगळा आहे, या पॉईंटचा स्लोप वेगळा, या पॉईंटचा स्लोप वेगळा. अशा प्रत्येक पॉईंटला काय स्लोप बदलत जाणार आहे. म्हणजे सिंपल आहे, या कंडिशनमध्ये पण तसंच. तर प्रत्येक वेळेस हा व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल काय जाणार, बदलणार आहे. आणि ते कुठलं आपलं कंडिशन आहे, आयसोलेशन किंवा सिंपल हार्मोनिक मोशनची कंडिशन आहे. या ठिकाणी पण पाहतो आपण
या ठिकाणी पण प्रत्येक पॉईंटला काय होत चाललं, स्लोप आपला बदलत चालेल आणि डो वाय बाय डो एक्स प्रत्येक पॉईंटला काय होत जातं, बदललं जातं. हा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेव्ह व्हेलॉसिटी. वेव्ह व्हेलॉसिटी आता काय होतं माहिती आहे का, आपण या दोन कन्सेप्टच्या बेसिसवर किंवा या ग्राफच्या बेसिसवर कमीत कमी वेव्ह व्हेलॉसिटी काढू शकत नाही. तर वेव्ह व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला हे इक्वेशन वापरावं लागतं. आपण पाहिलेलंच आहे ऑलरेडी. व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह इक्वल टू आपण काय पाहतो, कोइफिशियंट ऑफ टी म्हणजे ओमेगा डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ एक्स दॅट इज के. ही आपली काय असते, वेव्ह व्हेलॉसिटी असते जनरली. ठीक आहे, इक्वेशनच्या साईन आपण वेव्ह व्हेलॉसिटी काढू शकतो. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूयात. हे दोन प्रकारे साईन वेव्ह कशी रिप्रेझेंट करतो, इन द फॉर्म ऑफ टाईम इन द फॉर्म ऑफ स्पेस एक्स आणि इन द फॉर्म ऑफ टाईम. दोन वेगळ्या प्रकारे आपलं वेव्हला कसं रिप्रेझेंट करायचं, त्यामध्ये फेज डिफरन्स म्हणजे काय असतो, पाथ डिफरन्स म्हणजे काय असतो, हे सगळं आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.